Oh
आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, एरते बापुडे काय रंग. भयाची पोटी दुःखाची राशी, शरण देवाशी जाता भले. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, तरी असू दे. एरते बापुडे काय रंग. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, एरते बापुडे काय रंग. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक जाहरो, तुमच्या लागलो निज चरणा.
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर. यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनू यस्य ब्रह्ममयी दृष्टी स गुरु पातु मां सदा. आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे काय रंग. सेवेला उपस्थित केलेला अभंग जगतवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरा यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा असून या अभंगाच्या द्वारा श्री तुकाराम महाराज मनुष्याच्या वाट्याला प्रारब्धानं दुःख दिलं तर त्या दुःखाला कसं सामोरं जावं याची युक्ती सांगणारा 4 चरणाचा अभंग मी तुमच्या समोर म्हणून दाखवलेला आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ जुनून यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सर्वांचे सद्गुरू पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री गुरु पांडुरंगजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाप्रीत्यर्थ संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजची 5व्या दिवसाची हरिकीर्तन सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या आदेशावरून श्रद्धेय वंदनीय माऊलींच्या आज्ञेवरून ही शब्दपूजा माझ्या वाट्याला संप्राप्त झालेली आहे. जमलेल्या सर्व देवस्वरूप श्रोते सज्जनांना कीर्तन शुभारंभाला 4 सूचना देतो आणि मी माझ्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. पहिली सूचना, कीर्तनातून कोणीही उठून जायचं असं थोडं बोलत चालावं. काय म्हटलं? दुसरी सूचना, तुम्ही आपापसामध्ये 9 वाजेपर्यंत अजिबात बोलायचं. तिसरी सूचना, कोणाचाही मोबाईल वाजू द्यायचा आणि 9 वाजेपर्यंत मोबाईलमध्ये अजिबात लक्ष घालायचं. आणि शेवटची सूचना, कीर्तनामध्ये कोणीही टाळी वाजवायची. हे पुढं बसून चाललंय रोगामध्ये.
माझा हा पहिलाच प्रयोग आहे. ऐका, जगतामध्ये 3 वर्ग आहेत. एक आहे देवाचा, दुसरा आहे संतांचा आणि तिसरा आहे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांचा. देवाकडे एक शक्ती आहे. थोडासा आवाज कमी करता. संतांकडे एक शक्ती आहे आणि जीवाकडे एक शक्ती आहे. देवाच्या शक्तीला संकल्प शक्ती म्हटलं जातं. संतांच्या शक्तीला आशीर्वादाची शक्ती म्हटलं जातं आणि जीवाच्या शक्तीला कर्मशक्ती म्हटलं जातं. देवाची संकल्प शक्ती, साधूची आशीर्वादाची शक्ती आणि जीवाची कर्मशक्ती. परमात्म्याने या जगताची निर्मिती केली. त्या प्रसंगाला प्रभूला कष्ट करावे लागत नाही. देवाच्या मनामध्ये संकल्प निर्माण होतो आणि या जगताची निर्मिती होते. संकल्पादेव सिद्धी. अंतःकरणामध्ये संकल्प प्रस्फुटित होतो आणि जगताची निर्मिती होते. देवाला संकल्प करावा लागत नाही. देवाला सायास करावी लागत नाही. देवाच्या संकल्पामध्ये एवढं सामर्थ्य. ते पुढं बसले. तुझं काय रे नाव बाळा? हां, बोल थोडं वेळ कमी. ओम. आणि तू? वेदांत. तू रे? हां, जयराज. जयराज. साईराज. जयराज. जयराज. हां, जयराज. तुम्ही माऊली ही दरवर्षी पुढं असं लिखू बरं का. सार्थक, जयराज, ओम आणि वेदांत. आदरणीय साहेब, मी या 4 लेकरांना 4 वाक्य सांगणार आहे. सार्थक, वेदांत, ओम आणि जयराज या 4 लेकरांना 4 वाक्य सांगणार आहे आणि कीर्तन झाल्यानंतर ती वाक्य विचारणार आहे. जर माझी ही 4 वाक्य कीर्तन झाल्यानंतर आहे अशी सांगितली तर कीर्तन संपल्या या चौकदारांच्याकडून तुम्हाला 500 रुपये दक्षिणा. प्रत्येकाला तुम्ही वाढवले राहू नये. माऊलींचं कार्य वाढवण्याचं आहे. वाढता हा पुण्य धर्म केला. चौकदार रागवू नका. माझं मी देतो पण प्रेमाने बघा. घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं. कीर्तन संपेपर्यंत कुशल माझ्याकडून बोलतो गेलो. मी स्वरूपविराम दिले. पूर्ण विरामाचं वाक्य आहे. घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं.
कीर्तन संपेपर्यंत कीर्तन करायचं ऐकावं आणि मरेपर्यंत सद्गुरू पांडुरंग महाराजांचं ऐकावं. त्यांचं ऐकण्यात आपल्या जीवनाचं कल्याण आहे. त्या लक्षात संभाजी महाराज आदरणीय अप्पा, अलीकडं माणसं कार्यक्रमाला लक्ष घालवतात, लक्ष देत नाही. हो, लक्ष घालवण्याची गरज आहे ना, त्यापेक्षा लक्ष देणाऱ्याची जास्त गरज आहे. एकाग्र चित्तानं श्रवण करा. बरोबर 9 वाजता कीर्तन संपवणार. 5 लोक अशी ती जिवंत असून मेल्यासारखी. व्यासांचा श्लोक आहे, त्यातला पहिला क्रमांक आहे, गरीब मनुष्य जिवंत असून मेल्यासारखं. गरिबीचं दुःख जगाला सांगता येत नाही आणि स्वतः पचवता येत नाही आणि जगाला सांगून उपयोग होत नाही. नाही का? आपली गरिबी चव्हाट्यावर मांडत बसू नका. हा समाज तेवढा संवेदनशील राहिलेला नाही की आपल्या गरिबीत कोणी सहभागी होईल असा समाज संवेदनशील राहिला नाही. म्हणून गरिबी चव्हाट्यावर मांडत बसू नका. गरिबीला सामोरं जायला शिका. हे जग आहे ना, आपल्या गरिबीचं दुःख रडून ऐकतं आणि जगाला हसून सांगतं. बरं का? रडून ऐकतं आणि हसून सांगत राहतं. लक्ष द्या, ऐका. वेदांत सार्थक. ओम जयराज. गरीब मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. मी कधी स्वतःची आत्मव्यथा सांगितली नाही आणि सांगण्याकरिता कीर्तन केलं नाही. पण आप्पा, मी अशा कुटुंबात जन्माला आलेला वारकरी आहे की सकाळी झोपेतून जागं झाल्यानंतर सूर्य बघायला मला घराच्या बाहेर कधी पडावं लागत नव्हतं. कधीच नाही. डोळे उघडले की सूर्याचं दर्शन. 10 मिनिट पाऊस झाला तर घरातून 10 बाटल्या भरायच्या आणि बाहेर टाकायच्या. अशा गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मी साधक आहे. आणि त्यामुळं गरिबीचं दुःख काय असतं हे मी जवळून अनुभवलेलं आहे. आणि मग गेली 12 वर्ष पैशाच्या अडचणीमुळं माझ्या जवळचा विद्यार्थी मी कधी बाहेर पाठवलेला नाही. गुरुकुलातून विद्यार्थी कधीच बाहेर पाठवत नाही. पैशाच्या अडचणीमुळे, दुसऱ्या अडचणीमुळे पाठवले, पण आर्थिक अडचण नाही म्हणून कधी बाहेर पाठवलेला नाही. दुसरा मनुष्य एखादा आजार जर वाट्याला आला आणि तो आजार बरा होत नसला तर तो मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. दररोज प्रवास करतो तो मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. मूर्ख मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. आणि ज्याच्या वाट्याला कायमची सेवा चालली आहे तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. दरिद्रो व्याधितो मूर्खा प्रवासी नित्य सेवका जिवंतोपि मृतः पंच व्यासेन परिकीर्तिताः. मी का सांगतो? एक गरीब कुटुंबात जन्माला आले बाळ आईकडे गेले आणि आईला म्हटलं, आई मला दूध हवंय.
लहान बाळानं दूध मागितलं आणि आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी उभं राहिलं. समजूत काढावी म्हणून आईनं डब्यातलं चिमूटभर पीठ घेतलं, ग्लासमध्ये पाण्यात टाकलं आणि तेच मिसळून लहान बाळाला दूध म्हणून प्यायला दिलं. खरं सांगू का, कळत नाही तोपर्यंत बरं असतं. हो, परमार्थात सुद्धा अज्ञानातलं सुख बरं असतं. तुम्ही कधी आपले जुने दिवस आठवा. आपला परमार्थ सुरू झाला ना, त्यावेळी स्वतःच्या कपाळाला गंध लावायचो ना, त्यावेळी माऊलीनं स्पर्श केल्यासारखं वाटायचं. हो, हातात ज्ञानेश्वरी आली ना, गाथा आला तर प्रत्यक्ष तुकोबर आपल्याबरोबर बोलताय अशी सुरुवातीची आपली भावना असायची. कळत नाही तोपर्यंत बरं असतं. कळायला लागलं की मन संवेदनाहीन होतं. लहान बाळाला पाण्यामध्ये टाकलेलं पीठच दूध म्हणून प्यालं नाही का. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं ते बाळ मित्रांच्या संगतीमध्ये खरं दूध प्यायला गेलं आणि खऱ्या दुधाचा तिथं परिचय झाला. घरी आलं, आणि आईला म्हटलं, आई तू आजपर्यंत मला खरं दूध देत नव्हती. तू जे मला दूध देत होती ते दूध खोटं दूध होतं. खऱ्या दुधाचा परिचय मला आज झालेला आहे. सांग आई, ते खरं दूध मला कोण देईल? संस्कार संपन्न आहे. ऐका, 100 शिक्षक जे करू शकत नाही ते काम एकटी आई करू शकते. हो, तेवढं सामर्थ्य एकटी आईमध्ये आहे. सूर्याच्या प्रकाशाने बगीच्यातील फुलाच्या कळ्या उमलतात आणि आईच्या संस्कारानं लहान मुलाच्या जीवन कळ्या उमलतात. हा, आईचा संस्कार फार महत्वाचा आहे. आई मला खरं दूध कोण देईल? आईने सांगितलं, तुला खरं दूध हवं असेल तर जगाकडे कोणाकडे न मागता जा आणि देवाचीच प्रार्थना कर. देवाकडूनच दूध घे. नाही का? आपला संप्रदाय कुत्र्याच्या मागे दुधाची वाटी घेऊन धावणाऱ्या लोकांचा आहे. कुत्र्याच्या मागे काठी घेऊन धावणाऱ्या लोकांचा नाही. हा, कुत्र्याच्या मागे वाटी घेऊन धावणाऱ्या लोकांचा आहे, काठी घेऊन धावणाऱ्या लोकांचा. जा आणि देवाची प्रार्थना कर, देवाचं तप कर. सार्थक किती वेळेस ते करा? 6वेला. तप शब्द उलटा केला की काय होतं? पद. किती पण उत्तर दिलं म्हणूनच पुढं बसले बरं का ते. एकदम बिनचूक उत्तर. जयराज. पद शब्द उलटा केला की काय होतं? तप. हा, तप. गुजे विनहित कोण सांगे, तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त. तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त. गुजे विनहित कोण सांगे, गुजे
त्याकरिता तप करावं लागतं. ऐका, त्या बाळानं तप केलं, परमात्मा मिळतो. पण आज सकाळच्याच कीर्तनात मी म्हटलेलो औरंगा, परमार्थामध्ये उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असा प्रकार चालत नाही. वाट बघावीच लागते. ऐका ऐका, शबरी मातेचं आयुष्य गेलं पण तो मिळाला. ध्रुव बाळाला 6 महिने लागले पण तो मिळाला. परीक्षिताला 7 दिवस लागले पण तो मिळाला. ऐका, खटवांग राजाला 1 तास लागला पण तो मिळाला. भीमाला 1 मिनिट लागला पण तो मिळाला. वाट बघावीच लागते. द्यावे धोनिया ताट, पाहे प्रसादाची वाट. द्यावे धोनिया ताट, वाट पाहे बाहे निरळी ठेवून या हात. पंढरीचे वाष्टी वाटेला गायले चित्त. ऐका, त्या बाळानं तप केलं आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. कोण? भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि शंकरजी त्या लहान बाळाला विचारतात, तुला काय हवंय? निरागसच बाळ. त्या बाळाला मागताना काय मागितलंय का? देणारे शंकर भगवान, मागणारा लहान निरागस बाळ. त्या लहान बाळाला मागताना फक्त एवढंच मागितलं, मला वाटीभर दूध द्या. बरं का? काय द्या? वाटीभर दूध द्या. मागणारा लहान, देणारा महान. पण देणाऱ्यानं बुद्धी गहाण ठेवली नाही. यानं वाटीभर दूध मागितलं आणि आपण वाटीभरच दिलं तर येणाऱ्या विधानसभेला अडचण ठरेल. सोडून दिले, लगेच सोडून दिले. आपली अडचण ठरू नये याच्याकरिता भगवान शिवजींनी त्या लहान बाळाला वाटीभर दूध दिलं नाही. क्षीराचा सागर क्षीराचा सागर त्या लहान बाळा देवानं दुधाची वाटी दिली. देवानं क्षीराचा सागर देऊन टाकला. पहिला माझा मुद्दा संपला. देवानं दुधाचा सागर देण्याकरिता काही कष्ट केले का? नाही. देवानं फक्त संकल्प केला. देवाच्या शक्तीचं नाव आहे संकल्प शक्ती. दुसरी शक्ती आहे, त्या शक्तीचं नाव आहे आशीर्वादाची शक्ती.
आशीर्वादाची शक्ती जगात फक्त संतांच्या जवळ नांदते, संतांच्या जवळच राहते. ऐका ऐका, जुनोनी गावातील माझ्या सज्जन ग्रामस्थांना जाता जाता हा विषय मला स्पष्ट करायचा आहे. शाप किंवा आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडेच येत असतं ज्याने या 3 गोष्टी सांभाळल्या. ऐका, एकाग्रते, ज्याच्या जीवनामध्ये या 3 गोष्टींचा संयम आहे त्याच्या जीवनात शाप किंवा आशीर्वादाची शक्ती येते. पहिली गोष्ट, ज्याच्या हाताला दुसऱ्याच्या पैशाचा स्पर्श झाला नाही त्याच्या हातात सामर्थ्य येते. ज्याच्या जिभेला दुसऱ्याच्या घरच्या अन्नाचा स्पर्श होत नाही त्याच्या वाणीत सामर्थ्य येतं. आणि ज्याचे डोळे परस्त्रीला पाहिल्यानंतर ज्यांचं अंतःकरण मन एका क्षणासाठी सुद्धा चंचल होत नाही त्याच्या डोळ्यामध्ये सामर्थ्य येतं. माझ्या बोलण्यात काय नको वाजव, फक्त विठ्ठल भजनाच वाजव. माझ्या बोलण्याला स्मृतीतला श्लोक आहे, कारण असं मी ऐकलं होतं संस्थेमध्ये, जोग महाराज संस्थेत, ज्याच्या बोलण्याला पुरावा नाही त्याला पुरावा. बरं, ज्याच्या बोलण्याला पुरावा नाही त्याला पुरावा. 3 मुद्दे मी आपल्यासमोर मांडले. हाताला दुसऱ्याच्या पैशाचा स्पर्श होता कामा नये. ज्याच्या जिभेला दुसऱ्याच्या घरच्या अन्नाचा स्पर्श नाही त्याच्या जिभेत सामर्थ्य येतं. आमच्यासारखेच अवघड आहे. असं म्हणतात बरं का, असं म्हणतात की महाराज लोकांच्या घरची गॅसची टाकी वर्ष संपत नाही. रोज बाबा दुसऱ्याच्या घरी जेवायला कशाला गॅसची टाकी संपते. आशीर्वादाचं सामर्थ्य फक्त संतांकडे. बघा तुम्ही, तुकाराम महाराज संतांकडे हेच मागताय, आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या.
पण वेळ घ्यायचा नाही. तिसरा वर्ग आहे तो तुमच्या माझ्यासारखा आहे आणि आपल्याकडं एकच शक्ती आहे. त्या शक्तीचं नाव कर्मशक्ती. वेदांच्या पुढं बसलेला काय नाव बाळा तुझं? हां, यश. हां, कागद घेऊनच बसलं होतं लिखून, पण चौकदारानं काय पराक्रम चालू दिला नाही. यश. सोन्या किती असतो बाळा? हां, तिसरी. यश, वेदांत, ओम, जयराज, सार्थक. ऐका, आपल्याकडं कर्मशक्ती आहे. तुम्ही जरासं माझ्याशी बोला, बाकीच्या नाही बोलत नाही. डोळा काय करतो? बघतो, बरोबर. कान काय करतो? ऐकतो. त्वचा काय करते? हां हां, एकदम बरोबर. स्पर्श जाणून देते. किती बिनचूक उत्तर आहे, एकदम बिनचूक उत्तर. ही लेकरू कीर्तनकार होण्यासारखं आहे बरं का, एवढं बिनचूक बोलतंय. स्पर्श जाणून देते. आणि जीभ काय करते? हां, चव सांगते. फार चविष्ट ते क्रम आहे. एकदम बरोबर बोलताय. जीभ चव सांगण्याचं काम करते. ऐका, एक क्षण सुद्धा आपला कर्माशिवाय जाऊ शकत नाही. श्रीमद भगवद्गीता बोलते, मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. नहि कश्चित क्षणमपि ज्यातो तिष्ठत्य कर्मकृत. म्हणून संगुजव प्रकृतीचा तव त्या गुणगडे कर्माचा. ऐसिया ही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. एक क्षण सुद्धा कर्माशिवाय राहता येत नाही. ऐका, विचारसागर ग्रंथामध्ये एक विषय सांगितला, अधिक क्लिष्ट करत नाही, फक्त एकच वाक्य बोलतो. वेदांत. यश, आपण दिवसभरामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो. किती वेळा? बोला बोला. 21,600 वेळा आपण श्वास घेतो. माझ्यावर विश्वास ठेवा, मोजत बसू नका, वेळ घालवू नका. आपण श्वास घेतो, कर्म घडतं. पाहिलं की कर्म घडतं, ऐकलं की कर्म घडतं. आणि ऐका, जे कर्म घडतं त्या कर्माचा भोग आपल्या वाट्याला येतो म्हणजे येतो. चला तुम्हीच बोला. निळा टी शर्ट, काय नाव? हां, सोहम. एक 10वीतला मुलगा रस्त्याला निघाला होता. रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड होतं. सार्थक, झाडाला आंबे लागले होते. आता बोला, त्या मुलाला आंब्याचं झाड कोणत्या इंद्रियात दिसलं? डोळ्या. झाडावरचा आंबा पाडू वाटला. तो मुलगा झाडा शेजारी गेला, दगड उचलला, आंब्याला मारला, आंबा खाली पडला. आंबा खाली पडला, पण त्याकरिता कोणत्या इंद्रियाचा वापर झाला? हाताचा. आंबा उचलला, आंबा खाण्याचं काम केलं. कोणत्या इंद्रियात? ठीक आहे. रस सांगणारी इंद्रिय जीभ असल्यामुळं जिभेनं आंबा चाकला आणि त्या झाडाचा मालक तिथं आला. बघा, झाडाचा मालक आला. झाडाचा मालक म्हटला, यानं मला न विचारता आंबा पाडला. मालकाला राग आला आणि मालकानं त्याला जवळ बोलावलं
पुढं केला, शर्टची भाई पाठीमागं घेतली आणि त्या मुलाला एक कानामागं मार कोणत्या इंद्रियानं खाल्ला? गालानं. एकदम बरोबर. ऐका, मार गालानं खाल्ला आणि त्या मुलाच्या दोन्ही गालावरून गंगा यमुना वाहू लागल्या. पाणी कोणत्या इंद्रियातून आलं? डोळ्यातून. बारकावा आहे का? ज्या डोळ्यानं दुसऱ्याच्या झाडाचे आंबे पाण्याचं पाप केलं त्याच डोळ्याला रडावं लागलं. त्याच डोळ्याला रडावं लागलं. कर्म एकदा घडलं की त्या कर्माचा भोग माणसाच्या वाट्याला येणार म्हणजे येणार. ऐका, जोपर्यंत आपलं प्रारब्ध आपल्याबरोबर असतं तोपर्यंत आपलं जीवन सुखात असतं. एकदा प्रारब्धानं साथ सोडली की किती दुःख वाट्याला येईल हे सांगता येत नाही. ऐका, आम्ही ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर त्यांच्या कीर्तनात असं म्हणायचे, एखाद्याचं प्रारब्ध अनुकूल असेल, शब्द सोपा सांगतो, एखाद्याचं नशीब चांगलं असेल, त्यांनी माती हातात घेतली तर मातीचं सोनं होतं. दांडेकर मामा म्हणायचे बघ, मातीचं सोनं होतं. आणि नशिबानं साथ सोडली, हातात सोनं असलं तर सोन्याची माती होती. अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. सांगता येत नाही, प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत नाही. ऐका, तुकाराम महाराज आणि सगळेच साधू संत या प्रारब्धाची शक्ती जाणून नये. माणसाच्या वाट्याला दुःख येतं ते फक्त पापामुळे येतं, कुकर्मामुळे येतं, दुष्कर्मामुळे येतं. जुनोनीतल्या माझ्या सगळ्या सज्जन ग्रामस्थांना आजच्या कीर्तनाचा महत्वाचा संदेश म्हणून एवढा देतो, जगात कोणाला घाबरला नाही तरी चालेल, घाबरूही नका. बलवान, विद्वान, शक्तिवान, सत्तावान, कुलवान, शीलवान कोणाला घाबरू नका. फक्त एवढं माझं विनयच आहे का, नम्रतेच आहे का. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी बोलायचे बरं का. पहिलवानांचं गाव आहे, तालमीत बोलतोय म्हणून सांगतो. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी बोलायचे, देवाच्या सेवेचं व्रत घेतल्यानंतर अंगात जी शक्ती लागते ती शक्ती हिंद केसरीत सुद्धा नसते. एकदा देवाच्या उपासनेचं, देवाच्या प्राप्तीचं व्रत घेतलं की जीवन गंगेसारखं निर्मळ सांभाळावं लागतं. क्षणोक्षणाला मोहाचे प्रसंग येतात, पण आपलं जीवन डोळ्यात तेल घालून दक्षतेनं पवित्र सांभाळावं लागतं. आणि ती शक्ती एखाद्या मोठ्या पैलवानाला सुद्धा असू शकेल हे धाडसानं सांगता येत नाही. द्या लक्ष, मी हा मुद्दा बोलतोय. सत्कर्म कशाला म्हणायचं? यश. जे केल्यानंतर आपल्या जीवनात रडायची वेळ येत नाही त्याला सत्कर्म म्हणायचं. साधी सोपी व्याख्या. जे कर्म घडल्यानंतर आपल्याला पश्चातापाची वेळ येत नाही त्याला काय म्हणायचं? सत्कर्म म्हणायचं. ऐका, तुम्ही आणि आम्ही जगात कोणाला घाबरू नये, पण घाबरायचं असेल तर कोणाला घाबरावं तेवढ्या वाक्याचा उच्चार करतो. ठरव ठरव
फक्त पापाला घाबरावं. हो. जगात कोणालाच घाबरू नये. फक्त पापाला घाबरावं. जो पापाला घाबरतो जगाचा बाप त्याचं रक्षण करतो. कोणापुढं कधीच लाचार व्हायची वेळ येत नाही ज्याच्या जीवनात थोडं सुद्धा पाप नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये पाप घडलेले ना जाईल तिथं लाचार्य असते. दीन जीवन होऊन जातं. जीवन लीन होतं पण ते दीनतेचं जीवन असतं. ऐका, म्हणून क्षीरसागर महाराज तुमच्या माझ्या जीवनाला कल्याणापासून दूर ठेवणारी एकच शक्ती आहे. त्या शक्तीचं नाव आहे पाप. तुका म्हणे नाड आपल्या कल्याणापासून आपल्याला कायमची दूर ढकलणारी शक्ती, त्या शक्तीचं नाव आहे पाप. व्हायचा पाप पृथ्वीपेक्षा जड आहे. महाराज यश, पाप पृथ्वीपेक्षा जड आहे. पाप तलवारीपेक्षा धारदार आहे. पाप सुईच्या टोकापेक्षा अंकुचीदार आहे. पाप अग्नीपेक्षा दाहक आहे आणि पाप फेविकॉलपेक्षा चिकट आहे. पापाचा चिकटा अंगाला लागला तर आपण करतोय ते पाप आहे, कळतं पण सुटत नाही. ते फेविकॉलपेक्षा चिकट आहे. नाही का? दुःख येतं ते पापाचं फल आहे आणि सुख येतं ते पुण्याचं फल आहे. विस्ताराला वेळ कमी असल्यामुळे मला स्पर्श करायचा आबंधरा तरी कमी. नाही का? सज्जन हो, नक्की कोणत्या कर्माचं दुःख आपण भोगतोय हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. पण ते दुःख फक्त पापाचं असतं. सार्थक एक प्राणी असा आहे, त्या प्राण्यानं कवट खाल्लं तर ते कवट 2 तासानंतर विष्ठेमध्ये आहे असं बाहेर पडतं. शंकराचार्यांचा श्लोक आहे. कवट खाल्ल्यानंतर ते कवट हत्तीच्या विष्ठेमध्ये ते कवट आहे असं बाहेर पडतं. पुढचा भाग आहे का? त्या कवटामध्ये थोडा सुद्धा गर शिल्लक राहिलेला नसतो. पण पुढचा आहे का? कवट तर फुटलेलं नाही पण कवटामध्ये गर तर शिल्लक राहिलेला नाही. हे फक्त हत्तीच्या बाबतीमध्ये घडतं. पण पुढचं आहे का? हे आयुष्यभर हत्तीला शेवटपर्यंत कळत नाही. ऐका ऐका,
कवट खाल्ल्यानंतर विष्ठेमध्ये बाहेर पडतं, पण त्यामध्ये गर शिल्लक राहत नाही, कवट तर फुटत नाही. पण हत्तीला शेवटपर्यंत कळत नाही. मी हत्तीचं सांगायला आलो नाही, मी हत्तीचं सांगायला आलेलो नाही. मी आपलं सांगतोय, फक्त हत्तीला पुढं करून सांगतोय. कोणत्या पापाचं दुःख आपण भोगतोय हे शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. वाक्य आहे का? तुमच्या माझ्या परमार्थाची खरी परीक्षा सुखात होत नाही, खरी परीक्षा दुःखात होते. हो, ऐका. सुखाला देवाची कृपा समजतो तो सामान्य मनुष्य. पण क्षीरसागर महाराज दुःखाला सुद्धा देवाची कृपा समजतो तो खरा असामान्य मनुष्य. 2 वाक्य उच्चारातून अभंगाला स्पर्श करतो. जयराज, यश, वेदांत, ओम, सार्थक. ऐका, आपल्याही वाट्याला वेदना येते आणि संतांच्याही वाट्याला वेदना येते. ऐका, संतांच्या वाट्याला वैताग येतो, आपल्याही वाट्याला वैताग येतो. दोन्हीतला फरक आहे का? संतांच्या वाट्याला आलेल्या वैतागातून वेदनेचा जन्म होतो, आपल्या वाट्याला आलेल्या वैतागातून वेदनेचा जन्म होतो. आणि संतांच्या वाट्याला आलेल्या वैतागातून गाथ्यासारख्या वेदाचा जन्म होतो. आपल्या वाट्याला वेदना आणि संतांच्या वाट्याला वेद. बरे या दुष्काळी पिडा गेली, बरे झाले देवा निघाले निवारे, बरे झाले देवा निघाले निवारे, बरे झाले देवा निघाले निवारे, बरे झाले देवा निघाले निवारे. बरे या दुष्काळी पिडा गेली, बरे या दुष्काळी पिडा गेली, बरे या दुष्काळी पिडा गेली. दुःख वाट्याला आनंद, देवाला धन्यवाद देणारे संत. बरं का, कितीही दुःख वाट्याला येऊ द्या, पण त्या दुःखामध्ये देवानं माझ्या वाट्याला असं का आणलं हे वाक्य संतांच्या मुखात कधी येतच नाही. मग ते संत प्रारब्धानं दिलेलं दुःख भोगतात तरी कशी? त्याचं उत्तर अभंगाच्या
संतांच्या वाट्याला आलेलं संकट भोगत असताना संत महात्मे त्या प्रसंगाला जगाचा आधार घेत नाही, आधार घेतात तो फक्त पंढरीश परमात्म्याचा. मला 2005 साली संस्थेच्या तिसऱ्या वर्षाला असताना भोलेबाबांनी वापरलेलं वाक्य मला त्याचं स्मरण झालं. ते काय म्हणायचे आहे का? भोलेबाबा ते म्हटले होते, वारकऱ्यांना समाजाच्या देव्हाऱ्यात बसण्याचा कधी प्रयत्न करायचा नाही. बरं का? खरा वारकरी समाजाच्या देव्हाऱ्यात बसण्याचा कधी प्रयत्न करायचा नाही. वारकऱ्याला प्रयत्न करायचा असेल तर त्यानं समाजाच्या देव्हाऱ्यात न बसता देवाच्या देव्हाऱ्यात बसावं. कारण समाज आज देव्हाऱ्यात बसवतो आणि एखादा दोष दिसला तर उद्या रस्त्यावर फेकतो. हो, बसायचं असेल तर समाजाच्या देव्हाऱ्यात न बसता देवाच्या देव्हाऱ्यात बसावं. एकदा देवानं स्वीकारलं तर परमात्मा पुन्हा कधी दूर करतच नाही. का आपला भार फक्त दोघांवरच घालावा. पहिला देव आणि दुसरे संत. तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे, बहार घालण्याचं दुसरं ठिकाण म्हणजे पंढरीश परमात्मा. वाहू हा संसार देवा तुका म्हणी घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा घालोनिया भार राहिलो निश्चिती निरविले संती ठोबासी. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. ऐका, दुःख संतही भोगतात आणि आपणही भोगतो. दोघांचा फरक फक्त मला एका दृष्टांताने सांगायचा आहे. लक्ष देऊन ऐका. जयराज, आपल्या पंढरपूरच्या पुढं मंगळवेढा तालुका आणि माचनूर कोणत्या तालुक्यात? मंगळवेढा. भीमा नदीच्या काठावर माचनूर क्षेत्र आहे, सिद्धेश्वराचं स्थान आहे. मी 2011ला जेव्हा ज्ञानेश्वरीची 108 पारायण चालू होती, तो एक पारायण ते माचनूरमध्ये केलं होतं. ऐका, त्या माचनूरमध्ये एक साधू राहत होते. जसं जुनोनी गावात पांडुरंग महाराजांसारखे सत्पुरुष आले आणि त्यांच्या सहवासाचा परिस्पर्श आपल्याला झाला आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थ झिरपला. स्वतःच्या सामर्थ्यानं परमार्थ झिरपत नाही, त्याकरिता कुठल्या तरी सत्पुरुषाचा स्पर्श लागतो. ऐका, तसं त्या जागेत त्या स्थानावर एक महात्मा राहत होते. त्या महात्म्याचं नाव बाबा महाराज आर्वीकर. ते बाबा महाराज आर्वीकर फक्त ज्ञानेश्वरीच बोलायचे. केशव महाराज त्यांचं व्रत असं होतं, काय मागायचं असेल ओवीतून
म्हणायचं. आणि काय सांगायचं असेल तर ओळीतूनच सांगायचं. ते म्हणायचे, जी जीभ ज्ञानेश्वरी बोलू शकत नसेल ती जीभ मुखामध्ये जडलेलीच आहे. एवढी त्यांची ज्ञानेश्वरी निष्ठा. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त ज्ञानेश्वरीची उपासना केली. त्या बाबा महाराज आर्वीकरांना शेवटच्या उतार वयात दाढेचा कॅन्सर झाला. कशाचा? दाढेचा कॅन्सर झाला. त्यांचे शिष्यवर्ग त्यांना म्हणायचे, महाराज तुम्हाला कोणता आजार झाला? महात्मा आजाराकडे किती उंचीनं बघतो हे बघा. कोणता आजार झाला? तर ते बाबा महाराज आर्वीकर विनोदानं असं म्हणायचे, सगळ्या जगाला काळ त्याच्या दाढत ठेवतो. बरं का? सगळ्या जगाला काळ त्याच्या दाढत ठेवतो, त्या काळाला मी माझ्या दाढत ठेवलंय. त्या काळाला मी माझ्या दाढत ठेवलंय. चित्ती असो द्यावे समाधान, ठेविले अंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान, आदिया भोगासी असावे सादर. आदरपूर्वक भोग भोगायचा. दुसरं उदाहरण देतो. माझं गाव मूळचं फलटण तालुक्यात, पण गेली 16 वर्ष राहतो अकलूजला. अकलूजमध्ये एक पार आहे. पार हे पिवळा टी शर्ट संपलं 2-5 मिनिटं. वेदांत आपल्या जुनोनीत पार आहे का? पार नाही ना आपल्या इथं. बरं झालं, काय हरकत नाही. अकलूजमध्ये एक पार आहे. आणि महाराज आदरणीय साहेब, मी पाराची व्याख्या अशी करतो, ज्या जागेवर बसल्यानंतर बसणारी माणसं गावचा आरपार इतिहास शोधतात, त्या जागेचं नाव. आणि दुसरी व्याख्या अशी, ज्या जागेवर बसून जिभेच्या खराट्यानं गावची गटारं उपसली जातात, त्या जागेचं नाव पार. 2 75 वर्षाचे आजोबा शेजारी बसले होते आणि एकमेकाशी चर्चा करत होते. आणि चर्चा करताना 75 वर्षाचे पहिले आजोबा दुसऱ्या आजोबाला म्हटले, माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदर घेत नाही. कोणाची काय तक्रार असं सांगता येत नाही. हो. पहिले आजोबा दुसरे आजोबाला म्हटले, माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदर घेत नाही. दुसरे आजोबा म्हटले, बाबा तुझं बरं आहे, माझी सून मला चहाच देत नाही. चित्ती असू द्यावे समाधान, धोबार कुमारी, धोबार कुमारी, धोबार कुमारी, संकटाच्या प्रसंगात आपण आपला भार देवावर घातला तर काय होतं? एरते बापुडे काय रंक, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. एरते बापुडे काय रंक,
गाथ्यातील एक छोटासा दृष्टांत सांगणार. बरोबर वेळेमध्ये शब्द तुझ्या आठवते. नामदेव यांच्या गाथ्याचा दृष्टांत ऐका. एक पक्षी आपल्या 2 पिलांना कष्टानं चारा आणायची. ऐका बरं, कष्टानं चारा आणायची. चारा कष्टाचा असावा, घोटाळ्याचा नसावा. पण काय करतात, लालूच वाईट आहे. मी शब्दाचा विहार केला, तुम्ही विहार करून जाऊन आला.